मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं. 13 ऑगस्ट सरकारला नवीन डेडलाईन. विधानसभेत सरकारला पाडण्याच्या तयारीत. तुम्ही जिवंत असेपर्यंत भाजपची एकही सीट येऊ देऊ नका. मनोज जरांगेंनी भाजपा विरोधात दंड थोपटलं. अटक करण्याची फडणवीस शाळा करत असल्याची ही टीका. काठमांडूमध्ये सूर्या एअरलाइन्सची विमान दुर्घटना. विमानातील 19 प्रवाशांपैकी 18 जणांचा मृत्यू. घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य सुरू. एक पायलट सुरक्षित. नेपाळ पोलिसांची माहिती. इंडिया आघाडीचं बजेट विरोधात आंदोलन. संसद भवन परिसरात विरोधकांकडून जोरदार घोषणाबाजी. इंडिया आघाडीच्या सर्व नेत्यांची उपस्थिती. अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्पावर उत्तर देताना राज्यसभेत गदारोळ. विरोधकांचा जोरदार घोषणाबाजी करत राज्यसभेतून वॉकआउट. अजित पवारांनी दिल्लीत काल रात्री घेतली भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांची भेट. एनडीटीव्ही मराठीला सूत्रांची माहिती. भेटीत विधानसभा निवडणुकीबाबत चर्चा झाल्याची माहिती. कोल्हापूर आणि सांगलीसाठी दिलासा. अलमट्टी धरणाचा विसर्ग वाढवणार. 2 लाख क्युसेक विसर्ग करणार. कोल्हापुरात पंचगंगा धोक्याच्या पातळीकडे. पंचगंगेची पातळी 42 फुटांवर. राधानगरी धरण 90% भरलं. पावसाचा जोर कायम. नृसिंहवाडीतील दत्त मंदिर पाण्याखाली. सांगलीत वारणेच्या पाणी पातळीत वाढ. कृष्णेच्या पातळीत 1 इंचानं घट. आयर्विन पुलावर पाण्याची पातळी 29 फुटांवर. महाबळेश्वर तापोळा मार्गावर डोंगर खचला. रस्त्यावर चिखल आणि दगडाचा ढिगारा. महाबळेश्वर तापोळा दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प.